सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खिलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हते। अंकुश यांनी कर्नाटकमधील चिंचणी मायक्का देवीला साकडे घातले होते। माझे चांगले कर, मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला येईन। त्यानंतर अंकुश यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक परिस्थिती चांगली होऊ लागली आणि अंकुश यांनी चिंचणी मायक्का देवीला बैलगाडी घेऊन गेले। आपल्या बैलजोडी सोन्या आणि छब्या या बैलजोडीला घेऊन मायक्का देवीचे दर्शन घेतले। विशेष म्हणजे बॉडीगार्ड घेऊन त्यांनी देवीचे दर्शनाला गेले। तब्बल आटपाडी करगणी ते मायक्का चिंचणी 125 किलोमीटर अंतर चालत जाऊन दर्शन घेतले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले। चिंचणीमध्ये बॉडीगार्ड सोबत बैलगाडी गर्दीत घुसली आणि बघ्याची एकच गर्दी झाली। प्रत्येक जण सेल्फी काढू लागले आणि बैलाचे बॉडीगार्ड पाहून लोक अचंबित होऊ लागले। पण या लाखोंच्या गर्दीत 6 बॉडीगार्डने बैलांना वाट काढून देत देवीच्या प्रदक्षिणा घातल्या आणि देवीचे दर्शन घेतले आणि आपले नवस फेडले। मी आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा रहिवासी आहे। तर करगणी गाव ते मायक्का चिंचणी बैलगाडी घेऊन मी मागील 2-3 वर्ष खूप लॉस मध्ये जिथं बिझनेस काय करेल त्या बिझनेसमध्ये लॉस होत चाललेलं होतं। तरी मी नवस बोललेलो होतो की माझा मागच्या वर्षी मी बैलगाडी घेऊन गेलो होतो। नवस बोललो होतो माझं व्यवस्थित सगळं चालू दे, मी बैलगाडी घेऊन मायक्काला येतो। तरी माझं 70-80% बिझनेस एकदम व्यवस्थित चालला होता। खूप कर्जामध्ये होतो, 70-80% कर्ज लोकांचं पाळून टाकलेलं आहे आपण। तरी ह्या वर्षी मी बैलगाडीसोबत 500 लोकही घेऊन गेलो होतो आणि मायक्का देवीच्या आवारात मायक्का देवीला प्रदक्षिणा घालीन म्हणलं होतं आणि लाखो लोक असल्यामुळे ही मी 500 लोक घेऊन गेलो होतो। लाखो लोकांना प्रदक्षिणा घालणं एवढं ही नव्हतं की लहान मुलं होते, त्यात म्हातारे माणसं होते, त्यात वया सगळे लोक असल्यामुळे आपल्याला तिथे शक्य नव्हतं प्रदक्षिणा घालणं। लाखो लोकांच्या प्रदक्षिणा घालणं आपल्याला शक्य नव्हतं। काय बोललो का लोक काय म्हणतात मोठीपणा करायसाठी यानं 500 लोक घेतले काय असं काय वेगळे काय लोक वेगवेगळे बोलतात। तरी या 6 लोक घेतले, त्याच्यामुळं बाउन्सरामुळे जी प्रतिसाद आपल्याला लोकांचा त्यातल्या भेटला ती असा प्रतिसाद भेटला की प्रदक्षिणा घालताना सेल्फी काढण्यासाठी कर्नाटक पोलीसचे जे लोक सुद्धा आपल्याला सेल्फी घ्यायला बैला पुढे आलेले होते। तरी मायक्का देवीपाशी माणसाला एवढे लाखो लोक असल्यामुळं माणूस तिथे जाऊ शकत नव्हता। मायक्का देवीच्या ज्या समोर माणूस जाऊ शकत नाही, तर बैल घेऊन आपण बाउन्सर लोकांच्या मुळे साताराच्या SK ग्रुपचा बाउन्सर ग्रुप होता, सुनील भाऊ यांनी जबाबी असतील तर सुनील भाऊचा आपल्याला एवढा साधा असतोय की हे कायम गावाला जरी गेलो तरी सुनील भाऊ आपल्याला बाउन्सर पाठवून देतातच। तरी मायक्का देवीमध्ये आपल्याला असं झालेलं होतं की बाउन्सरामुळे लाखो लोकांच्या मध्ये बैलगाडी घेऊन लोक मध्ये चिघरून लोक हे होतील ती होतील कट करायचे।